वृक्ष एक वृक्ष झाडे लावा झाडे लावा। ताई तुम्ही आज सगळ्यात प्रथम तुमचं अभिनंदन, तुम्हाला संसद रत्न पुरस्कार काल दिल्लीत मिळाला आणि तुम्ही एक वृक्ष आईच्या नावे या कार्यक्रमाला इथे हजर झालात। वृक्षरोपणाचं महत्व आणि एक वृक्ष आईच्या नावे काय सांगाल? आज मराठी प्रतिष्ठान आणि सुगनो केमिकल्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या टेकडीवर आम्ही 500 वृक्ष लावण्याचा संकल्प 5000 वृक्ष लावण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि अतिशय मनाला आनंद आहे की आता वृक्ष बघायला सुद्धा आपल्याला डोळे तरसतात। त्यामुळे ह्या माध्यमातून ज्या प्रतिष्ठानाने हे काम घेतलेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते। पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतोय आपण सगळे डोळ्यांनी बघतो आहोत आणि मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला स्वतःला जेव्हा जायची वेळ येते तर त्या व्यक्तीला जाण्यासाठी सुद्धा 2.5 वृक्ष लागतं, तर कमीत कमी निदान आपल्या जाण्याची तरी व्यवस्था आपण केली पाहिजे असं मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे। कारण त्याच्याशिवाय हा पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे तो कुठेतरी थांबवण्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न करू शकू, पण ही झाडं लावल्याबरोबरच ती जगवायचं पण काम हे प्रतिष्ठान करतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। झाडं तर आपण लावून टाकतो पण त्याच्याकडे नंतर बघायला बरेच जण जाऊ शकत नाहीत, पण ही झाडं जगवणंही तितकंच आपलं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक नागरिकाने जर हे कर्तव्य पाळलं तर खऱ्या अर्थाने ही वृक्ष क्रांती होऊ शकेल। आणि मला असं वाटतं की जो संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण दिला आहे एक झाड आईच्या नावे, आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी सगळे आमचे जळगावकर या ठिकाणी आले आहेत आणि प्रत्येक जण एक झाड घेऊन त्या ठिकाणी लावत आहे। पण हा करत असताना संगोपनाचा विषय पण फार महत्त्वाचा आहे, तो आपण सगळे मिळून करूया आणि ही टेकडी जी आहे ती हिरवीगार कशी होईल हा संकल्प आज आपण सगळे मिळून घेऊया। नागरिकांना काय संदेश द्यायचा आहे? मी प्रत्येकाला सांगणार आहे की निदान आपल्या दारापुढे तरी एक झाड लावा आणि ते झाड वाढवण्याची आणि त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी मला प्रत्येकाने घ्यावी ही विनंती मी सगळ्या जळगावकरांना करणार।